माया एक गरीब घराण्यातील मुलगी. घरी तिच्या आई वडील व 3 भावंडं होती. गरीब परिस्थितीमुळे तिला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. ती आपल्या आई वडिलांबरोबर शेतात कामाला जायची. त्यांच्या संसाराला तिचा थोडा हातभार होत असे. माया खूप सुंदर होती. लांब काळेभोर केस, गोरागोमटा चेहरा, टपोरे डोळे, कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी ती होती. तरणीताठी पोर, लग्नाचं वय झालेलं. आपल्या पोरीला एखादं चांगलं स्थळ मिळावं यासाठी तिचे वडील खूप धडपड करत असे. आबा, तुम्ही काय एवढी काळजी करता माझ्या लग्नाची? मला नाही आताच लगीन करायचं, माया तिच्या वडिलांना म्हणत होती. अगं लेकरा, लेकीच्या जातीला एक ना एक दिवस लगीन करून जावंच लागते आपल्या नवऱ्याच्या घरी, आबा तिला समजवत होते. नाही, मला लगीन करायचं नाही, पण तुम्हासनी सोडून म्या कुठे बी जाणार नाही. तुम्हासनी मी एवढी जड झाले होय? तिचं हे शब्द ऐकून आबांच्या काळजात ठस्स झालं. नाही लेकरा, मला तू जड नाहीस. तुझा बा गरीब असला तरी आपलं कुटुंब पोसायची धमक आहे अजून तुझ्या बामध्ये. हां, आत्ता कसं? असं म्हणून ती व घरातील सर्वजण हसू लागले. असेच हसत खेळत दिवस जात होते. पण मायाच्या आयुष्यात आता अशी घटना घडणार होती याची कोणाला पुसटशी देखील कल्पना नव्हती. असे काय घडणार होते तिच्या आयुष्यात ज्याने तिचे आयुष्य पूर्ण बदलणार होते? चला जाणून घेऊया कथे. त्या दिवशी अमावस्या होती. माया शेतात कामाला गेली होती. ती शेतात भांगलत होती. तिच्यासोबत इतरही बायका होत्या. प्रत्येकजण आपापली पात पुढे नेण्याच्या उद्देशाने पटापट हात उचलत होते. उन्हाचा तडाखाही खूप लागत होता. अचानक मायाला खूप तहान लागली. ती पाणी पिण्यासाठी बांधावर ठेवलेल्या पाण्याच्या घागरीच्या दिशेने जातच होती की तिच्या शेजारी भांगलण करत असलेल्या काकूने तिला आवाज दिला. अगं माया, घागरीतलं पाणी उन्हानं गरम झालं असेल. आता जेवायला सुट्टी होईलच बघ. तू झऱ्याच्या पाण्यानं घागर भरून आण, तोवर मी तुझी पात बांगलते. हो, आणते काकी, असं म्हणून माया घागरीच्या दिशेने गेली. तिने घागरीतील थोडं पाणी तांब्यामध्ये ओतून घेतले. उन्हाच्या तडाख्याने ते गरम झाले होते. तिने ती घागर तिथेच उलटी करून रिकामी केली व वड्याच्या दिशेने गेली. तिथं झाडं असल्यामुळे सावली पसरली होती व गार वाराही होता. समोरच एक छोटासा झरा वाहत होता. ती झऱ्यापाशी गेली. त्या झऱ्याच्या पाण्याने ती घागर धुतली. एक तांब्या भरून त्या झऱ्याचा पाण्याचा घेतला आणि ती पाणी पिऊ लागली. वा, किती बरे वाटले या झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन. तिचा आत्मा जणू त्या पाण्याने तृप्तच झाला होता. पाणी पिऊन झाल्यावर ती तांब्याने घागरीत झऱ्याचे पाणी भरू लागली. ती ज्या ठिकाणी बसली होती तिथे समोरच एक चिंचेचं भलं मोठं झाड होतं. त्याच्या फांद्या विचित्रपणे वेड्या वाकड्या पसरल्या होत्या. अचानक त्या झाडाच्या फांदीची जोरात सळसळ झाली. त्या आवाजाने तिचे लक्ष त्या चिंचेच्या झाडाकडे गेले. त्या झाडाला खूप चिंचा लागलेल्या तिला दिसल्या. त्या झाडाची एक एक फांदी चिंचाने भरली होती. चिंच पाहून मायाला चिंच खाण्याचा मोह अनावर झाला. तिने पटकन घागर भरून ती त्या चिंचेच्या झाडाकडे धावली. ती त्या झाडापाशी जाताच पुन्हा एकदा त्या झाडाच्या फांदीमध्ये सळसळ झाली आणि त्या झाडाखाली गडद सावली पसरली. माया चिंच तोडण्याच्या नादात ह्या बदलणाऱ्या वातावरणाकडे तिने लक्ष दिले नाही. अचानक एक काळं मांजर झाडावरून तिच्या पुढ्यात उडी मारून उभं राहिलं. ते मांजर खूप भयानक वाटत होतं. त्याचे ती चमकदार लाल डोळे त्या मांजराला अजूनच भयानक फसवत होतं. ते तिच्याकडे अत्यंत क्रूर नजरेने तिच्याकडे पाहत होतं व विचित्रपणे गुरगुरत होतं, जणू काय ते आत्ताच तिचा फडशा पाडेल. माया त्या मांजराला बघून खूप घाबरली. तिला जागचे हलताच येईना. ते मांजर हळूहळू तिच्याकडे चालू लागले तसे तिचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिच्या डोळ्यातून आपोआपच भीतीने पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ते मांजर तिच्या अंगावर झेप घेणार इतक्यात माया, हे माया, अशी हाक तिच्या कानावर पडली.
तिच्यासोबत काम करणारी ती काकू तिथे आली होती. तिने मायाला झाडाखाली उभी असलेली पाहिलं. तिने त्या काकूकडे पाहिलं व परत समोर बघितलं तर ते मांजर गायब झालं होतं. गडद झालेली झाडाची सावली आता इतर झाडांच्या सावलीसारखी साधारण झाली होती. आणि आश्चर्य म्हणजे तिने ज्या चिंचा तोडून आपल्या वट्यात ठेवल्या होत्या त्या वट्यात एकही चिंच नव्हती. त्याच्या जागी त्या चिंचेचा पाला होता. तिने झाडावर पाहिले, त्याला एकही चिंच नव्हती. हे बघून ती अजूनच घाबरली व पळत त्या काकूकडे गेली. काय ग, घागर भरून आणायची सोडून त्या झाडाखाली काय करतेस? तिकडे बायका जेवायला उठल्या तरी तू अजून इथंच का ग? काय झालं? काही नाही म्हणत तिने ती पाण्याने भरलेली घागर उचलली व दोघीही शेताकडे गेल्या. जेवणाची सुट्टी झाली होती. सगळ्या बायका जेवायला बसल्या. मायाही जेवायला बसली, पण आज तिला जेवण जात नव्हते. तिच्यासोबत जे घडले ती त्याचा विचार करत होती. जेवण उरकून सर्वजण पुन्हा कामाला लागले. माया ज्या सरीत भांगलत होती त्या सरीतील तण तिला खूप वाटत होते. ती भांगलत होती, पण तिला तिची पात उरकतच नव्हती. अचानक तिला तिच्या सरीत पुन्हा ते मांजर दिसले. ती दचकली व तिच्या हातातील धारदार विळा तिच्या बोटावर आला व तिचे बोट कापले. त्या बोटातून रक्ताची धार लागली. ते मांजर पुढे आले आणि त्याने त्या रक्ताच्या धारेला तोंड लावले. माया हे पाहून खूप घाबरली व जोरात किंचाळली. तिच्या अचानक किंचाळण्याने तिच्या आजूबाजूच्या बायका तिच्याकडे बघून काय झाले म्हणून व तिच्याकडे धावल्या. तिच्या बोटातून रक्त येत होते, पण तिथे जे मांजर तिचे रक्त पीत होते हे कोणालाही दिसत नव्हते. तिथल्याच एका बाईने तिचा पदराचा काठ चराचर कापून काढला व मायाच्या बोटाला गुंडाळला. थोड्याच वेळा सुट्टी झाली. सर्वांनी आपले सामान गोळा केले व घराची वाट धरू लागले. मायाही त्यांच्यासोबत जाऊ लागली. ती घरी आली. तिने हातपाय धुतले. आईने तिचे कापलेले बोट पाहिले व तिला विचारले, काय ग माया, काय झालं बोटाला? अगं काय नाही, विळ्यानं कापलं बोट. तिने आपल्यासोबत जे घडलं ते तिने कोणालाच सांगितलं नाही, अगदी आपल्या आईला सुद्धा. आईने तिच्या कापलेल्या बोटात हळद भरली. तिचे बोट आता ठसठसू लागले होते. आई, नको भरू आणखी हळद, दुखायला लागलं बघ बोट, नको भरू म्हणून तिने आईचा हात अडवला. बरं राहू दे, नाही भरत असं म्हणून तिची आई तिला चहा देऊन स्वयंपाकाला लागली. माया चहा पीत पीत त्याच गोष्टींचा विचार करीत होती. त्या झाडावरच्या चिंचा, ते काळं भयानक मांजर, हे दृश्य आठवून तिच्या अंगावर काटा येत होता. संध्याकाळी त्या सर्वांनी जेवण उरकले व झोपे गेले. अचानक मायाला विलक्षण तहान लागली. ती उठली व पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेली. तिने पाणी प्यायले. ते पाणी तिला त्या झऱ्यासारखे थंडगार लागले. ती पोटभर पाणी प्यायली व अंथरुणावर येऊन पडली. अचानक तिला थंडी वाजून आली. तिचे सर्व अंग दुखू लागले. ती तसेच डोळे मिटत झोपण्याचा प्रयत्न करत होती की अचानक तिला गुरगुरण्याचा आवाज आला. तिने अंथरुणावर पडूनच इकडे तिकडे पाहिले तर तेच काळं मांजर भयानक नजरेने तिच्याकडे बघत तिच्या उशाला बसले होते. ती त्याला बघून खूप घाबरली. तिला खूप घाम फुटला. तिची आई तिच्या बाजूला झोपली होती, पण तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. ती ओरडण्याचा व आईला हाक मारण्याचा प्रयत्न करत होती, पण सर्व निष्फळ. तिला जागचे हालताही येत नव्हते. अचानक भिंतीवर तिला त्या झाडाच्या सावल्यांच्या आकृत्या दिसू लागल्या व त्या झाडाला फासावरती लटकलेला एक व्यक्ती दिसला. ती व्यक्ती जी फासावर लटकली होती हळूहळू झुलू लागली. त्याने त्याचा हात मायाच्या दिशेने लांब केला व तिचा गळा दाबू लागला. मायाने आपले सगळे प्राण एकवटून जोरात आईला हाक मारली. आई! सर्वजण तिच्या आवाजाने दचकून जागे झाले. काय झाले माया? म्हणून आईने उठून तिला आपल्या कुशीत घेतले.
तिचे बाबा व लहान भावंडही काळजीने तिला विचारत होते. माया आपले तोंड आईच्या कुशीत घुसवून जोराने रडत होती. ती खूप घाबरली होती. भीतीने तिचे अंग थरथरत होते. तिची आई तिला तशीच जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तिचे अंग तापाने फणफणत होते. हळूहळू ती उठून बसली. तिचे अंग अजून थरथरत होते. तिच्या डोळ्यात अजून भीती दिसत होती. बाबांनी तिला पाणी दिले. थरथरत्या हाताने पाण्याचा तांब्या पकडून ती पाणी पिऊ लागली. तिच्या डोळ्यातून अजूनही पाण्याची धार वाहत होती. ती अजून हुंदके देत होती. तिने अजूनही आपल्या आईचा हात घट्ट पकडून ठेवला होता. आईने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला व काळजीच्या स्वरात तिला म्हणाली, "काय झाले बाळ? का तू इतकी घाबरलीस? तुला काही वाईट स्वप्न पडले का? सांग ना बाळा मला. बघ माझा जीव किती टाळणीला लागलाय." तिचे बाबाही तिच्याजवळ येऊन बसले. आपल्या लेकराची अवस्था बघून त्यांचेही डोळे पाणावले व त्यांनीही तिला विचारले, "काय झाले माया? मला सांग. काय विपरीत बघितलंस का काय स्वप्नात?" मायाने आपल्या आईबाबांकडे पाहिलं. तिने मोठा श्वास घेतला व ती त्यांना जे दुपारपासून तिच्यासोबत जे घडले ते भीत भीत त्यांना सांगू लागली. ती इतकी घाबरली होती की तिची भीती तिच्या डोळ्यात व तिच्या शब्दात स्पष्ट दिसत होती. हे सर्व ऐकल्यावर तिचे आई बाबा व तिचे भावंडेही घाबरले. आईने लगेच उठून आपल्या देव्हाऱ्यातला अंगारा आणून तिच्या कपाळाला लावला व तिच्या बाबांना म्हणाली, "तुम्ही उद्या सकाळी लवकर त्या गावातल्या पुजाऱ्याची गाठ घ्या. मला हे सगळं विपरीत वाटतंय. हे जे काय घडलंय ते मला काय साधंसुधं वाटत नाही. हो, उद्या लवकरच मी पुजाऱ्याची गाठ घेतो." मायाला आता थोडं हायसं वाटत होतं. हळूहळू तिचे डोळे पेंगाळले व ती झोपी गेली. सकाळ झाली होती. मायाचे बाबा लवकर तयारी करून पुजाऱ्याच्या घरी गेले. त्यांची देवपूजा चालली होती. त्यांच्या बायकोने मायाच्या बाबांना थोडा वेळ बसायला सांगितले व चहा घेणार का विचारले. "नाही, नको. अजून किती वेळ लागेल त्यांची पूजा व्हायला?" मायाच्या बाबांनी त्या पुजाऱ्याच्या बायकोला विचारले. "होईल आता. उरकतच आली पूजा." "का व? काही घडलंय का?" "नाही, तुमचा चेहरा घाबरलेला दिसतोय लई." पुजाऱ्याच्या बायकोने काळजीच्या स्वरात विचारले. "होय, असंच काहीतरी आहे बघा." मायाचे बाबा त्यांना म्हणाले. इकडे मायाची अवस्था बिघडत चालली होती. तिच्या अंगात खूप ताप भरला होता. तिचे डोळे लाल भडक झाले होते. ती तडफडत होती. जणू तिचे पूर्ण शरीर आतून भाजून निघत होते. तिच्या नाकातोंडातून गरम श्वास बाहेर पडत होता. ती ओरडत होती, "आई, मला लय त्रास होतोय. आई, करणा गं काहीतरी." तिची ही अवस्था बघून तिच्या आईला रडूच कोसळले. "काय झालं माझ्या या फुलासारख्या लेकराला? चांगलं हसतं खेळतं लेकरू माझं. कोणाची वाईट सावली पडली माझ्या लेकरावर?" असे त्या रडत रडत म्हणू लागले. एवढ्यात मायाचे बाबा पुजाऱ्यांना घेऊन आले. पुजाऱ्यांना मायाच्या बाबांनी वाटेतच सर्व काही सांगितले होते. त्यांनी येताना ग्रामदेवताच्या चरणाचा गुलाल व अंगारा सोबत आणला होता. त्यांनी मायाकडे पाहिले. मायाचे डोळे अंगारासारखे लाल भडक झाले होते. त्यांनी काही न बोलता आपल्यासोबत आणलेला गुलाल व अंगारा तिच्या कपाळी लावला व थोडा तिच्या ओठावर ठेवला. अंगारा व गुलाल कपाळाला लावताच माया थोडी शांत झाली. तिला जो त्रास होत होता तो कमी झाला व ती पुन्हा शांत झोपली. पुजाऱ्यांनी तिच्या बाबांना घराच्या बाहेर यायला सांगितले व ते त्यांना सांगू लागले, "तुझ्या पोरीला लय मोठं लागले बघ. काल मोठी अमावस्या होती. त्याच्या तडाख्यात ती सापडली." तिचे बाबा खूप घाबरले व त्यांनी पुजाऱ्याला आता काय करायचे, तिला कुठल्या जागेचं लागले म्हणून विचारले. तेव्हा त्या पुजाऱ्यांनी जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या अंगात भीतीने कापरेच भरले. 5 वर्षापूर्वी एका 22 वर्षाच्या तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे त्या चिंचेच्या झाडाखाली फास लावून घेतला होता. त्याने जेव्हा फास लावला त्या दिवशी पण अमावस्याच होती. तेव्हापासून तो जो कोणी त्याच्या तावडीत सापडतो तो त्याला झपाटतो.
अरे गावात कित्येक जणांनी त्याचं लागीर लागले. पण आता काय करायचं? मायाच्या बाबांनी काळजीच्या स्वरात पुजाऱ्यांना विचारले. आता आपल्याला त्या झाडाखाली जाऊन त्याच्या नावाची त्याच्या आईवडिलांना घेऊन पूजा घालून त्यांची शांती करावी लागेल. व त्याआधी मायाच्या अंगावरून 3 धान्याचा दामटा, 1 लिंबू तिच्यावरून उतरून टाक. मी तोपर्यंत त्या पोराच्या आईवडिलांची गाठ घेतो. आजचा दिवस तसा त्याच्या शांतीपूजेसाठी योग्य आहे आणि मायासाठी आपल्याला लवकरात लवकर हे करावे लागेल. असे म्हणून पुजारी आपल्या कामासाठी गेले. त्याने त्या पोरांच्या आईवडिलांची गाठ घेतली व सर्व घटना सांगितली. त्याचे आईवडीलही या गोष्टी जाणत होते व त्यांनी लगेच आपल्या लेकराच्या पूजेसाठी होकार दिला. इकडे मायाच्या वडिलांनी उतारा केला व त्या चिंचेच्या झाडापाशी नेऊन ठेवला व मागे फिरले आपल्या घराकडे. थोड्याच वेळात पुजारी सर्व पूजेचे सामान घेऊन त्या पोराच्या आईवडिलांसोबत तिथे आले. त्यांनी सर्व पूजेची मांडामांड करून पूजा सुरू केली. तसे त्या झाडाच्या फांद्या जोरजोरात हालायला लागल्या. तिथे विचित्र आवाज येत होते. त्यांनी कणकेचा एक पावला करून त्याच्यावर गुलाल टाकले व काही मंत्र म्हणून त्या पूजेच्या होमात टाकले. हळूहळू वातावरण निवळले. झाडाच्या फांद्या आता हालायच्या थांबल्या होत्या. ते विचित्र आवाज आता नाहीसे झाले होते. पूजा संपन्न झाली. त्या अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळाली. ते चिंचेचे झाड मुळापासून तोडून त्याला जाळण्यात आले. इकडे माया ही बरी झाली. तिच्या अंगातील ताप आता उतरला होता. तिचे डोळे पहिल्यासारखे सामान्य झाले होते. आपल्या लेकराला बरं झालेलं पाहून तिच्या आईवडिलांच्या जीवात जीव आला व त्यांनी देवाचे आभार मानले. काही तुम्हाला लागले का असं लागीर? मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.